तर मनी एनर्जीजला कसं मॅनिफेस्ट करायचं किंवा मनी एनर्जीसोबत इमोशनली कसं कनेक्ट व्हायचं जेणेकरून आपल्याला आयुष्यात जितके पैसे आपल्याला हवे आहेत तितके आपण मिळवू शकतो, हे मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. याचा एक पार्ट मागच्या व्हिडिओमध्ये आहे. तो आणि हा दोन्ही तुम्ही ऐकले तरच तुम्हाला त्याच्यातलं लिंकेज कळेल. मागच्या व्हिडिओमध्ये बेसिकली मी हे सांगितलेलं आहे की जेव्हा आपल्याला आयुष्यात काहीही मिळवायचं असतं, विशेषतः पैशासारखी इतकी महत्त्वाची जी एनर्जी आहे, जितकी ज्याला आपण एक हायेस्ट एनर्जी म्हणतो युनिव्हर्सल, तर ती हायेस्ट एनर्जी जेव्हा आपल्याला आपल्या आयुष्यात मिळवायची असते तर त्यासाठी आपल्या मनामध्ये काय भावना असल्या पाहिजे. आपण म्हणजे मी या आधीच्या माझ्या खूप व्हिडिओजमध्ये या शब्दाचा वारंवार उल्लेख केलेला आहे की आपण कुठल्या फ्रिक्वेन्सीवर व्हायब्रेट झालं पाहिजे कुठलीही गोष्ट मिळवण्यासाठी. तर ते फ्रिक्वेन्सीवर व्हायब्रेट होणं किंवा तशा प्रकारच्या एनर्जीज च्या झोनमध्ये असणं, या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात कुठलीही गोष्ट प्राप्त करण्यासाठी, मॅनिफेस्ट करण्यासाठी. तर आज प्रामुख्याने आपण बोलत आहोत ते मनी एनर्जीच्या संदर्भात. अर्थात हे जे मी सांगते आहे हे जरी मनी एनर्जीच्या संदर्भात असेल तरी तुमच्या आयुष्यातली दुसरी एखादी गोष्ट मॅनिफेस्ट करायला सुद्धा तुम्ही हा उपाय वापरू शकता. पण कारण का सगळ्यांचे मुख्यतः प्रश्न पैसा हा असतोच म्हणजे कॉमनली, म्हणून मी तुम्हाला पैशाच्या बाबतीत जास्त उदाहरण देत असते प्रत्येक वेळी. पण तुम्ही बाकी सुद्धा, जसं तुम्हाला समजा आयुष्यामध्ये काही रिलेशनशिप मॅनिफेस्ट करायचं असेल किंवा एखाद्याला एखादा जॉब मॅनिफेस्ट करायचा असेल किंवा तुम्हाला समजा तुमचं काही प्रमोशन वगैरे मॅनिफेस्ट करायचं असेल तर त्याच्यासाठी पण तुम्ही हा उपाय करूच शकता. पण प्रामुख्याने पैशाच्या ह्याच्यासाठी तुम्ही म्हणजे त्याच्यासाठी जास्त कन्सर्न असतो सगळ्यांचा, म्हणून मी सांगते आहे. तर आपल्याला उपायात काय करायचं आहे, माझ्याकडे ही 20 रुपयांची नोट आहे. बेसिकली मी जेव्हा ही घेतली होती तेव्हा ही कोरी नोट होती. तर अशी तुम्ही काय करायचं आहे, मनी एनर्जी म्हणजे तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये जेवढे पैसे मॅनिफेस्ट करायचे आहे किंवा तुमची अशी जी इच्छा आहे की माझ्या आयुष्यात माझ्याकडे खूप पैसे यावे आणि माझ्या सगळ्या आर्थिक समस्या दूर व्हाव्या, त्या लोकांनी हा उपाय किंवा त्यांनी किंवा कोणीही म्हणजे सगळेच करू शकता अर्थातच. तर त्यांनी हा उपाय करताना या उपायासाठी आपल्याला अशी एखादी नोट लागणार आहे. कुठलीही नोट चालेल, 5 रुपये, 10 रुपये, 20 रुपये, 50 रुपये, 100 रुपये. फक्त मेक शुअर की ती नोट कोरी असली पाहिजे. आता ही मी खूप वापरली आहे माझी नोट म्हणून ती अशी झाली आहे, पण मी जेव्हा बेसिकली घेतली होती तेव्हा ही कोरी होती. ठीक आहे. त्यातही मी असं सांगेल अजून प्रिसाईज की जर तुम्ही 20ची घेतली तर जास्त चांगली, कारण की हा 20 रुपयाच्या नोटेचा जो रंग आहे तो हिरवा रंग आहे. ठीक आहे. ते हिरवा रंग हा लक्ष्मीच्या एनर्जीशी मॅच होणारा रंग आहे, म्हणून पण तुम्ही त्या अर्थाने पण हिरवा घेऊ शकता, पण कुठलाही घेऊ शकता जी उपलब्ध असेल ती. आता करायचं काय आहे, हा उपाय तुम्हाला कसा करायचा आहे. ठीक आहे. पहिली महत्त्वाची गोष्ट की ही नोट जेव्हा तुम्ही या उपायासाठी एकदा घेतली की ही नोट परत कधीही कुठेही खर्च करायची नाहीये. ठीक आहे. नेहमी आपल्या जवळच बाळगायची आहे. भलेही काही कारणाने तुमच्याकडनं हा उपाय करणं झाला नाही, काही दिवस समजा तुम्ही 1 महिना केला नंतर तुमच्याकडनं नाही करणं होते तर ठीक आहे, नोट कुठेतरी घरामध्ये ठेवून द्यायची. ठीक आहे. आता या नोटेच्या माध्यमातून आपल्याला करायचं काय आहे. ठीक आहे. रोज रात्री झोपताना आपल्याला हा उपाय करायचा आहे आणि रोज सकाळी उठल्यावर आपल्याला हा उपाय करायचा आहे. ठीक आहे. रात्री झोपताना थोडंसं जास्त डिटेल मी सांगते आहे. सकाळी उठल्यावर तुम्ही शॉर्टमध्ये पण करू शकता, शॉर्टकटमध्ये करा, पण रात्री एकदम डिटेलमध्ये करा. सकाळी जर तुमच्याकडे वेळ असेल तर डिटेलमध्ये करा. बघा शेवटी कसं आहे, तुम्ही जितकं डिटेल करताल, तुम्ही तुमची जेवढी जास्त इमॅजिनेशन पॉवर वापरून करताल, तुम्ही जेवढं जास्त तुमचं वेगवेगळे विचार वापरून करताल तेवढं तुम्हाला त्याचा रिझल्ट दिसणार आहे. पण तरी मी जे सांगतेय तेवढ्या गोष्टी जरी तुम्ही रेफरन्सला घेतल्या तरी सुद्धा चालणार आहेत. ठीक आहे. तर बेसिकली काय करायचं आहे, रोज रात्री झोपताना आपल्याला ही नोट आपल्या जवळच घ्यायची आहे आणि लागलं तर तुम्ही अजून एक करू शकता की या नोटेला तुम्ही काय करा, असं थोडंसं कुंकू वगैरे लावून ठेवा आणि इन केस घरात कधी कुठे ही नोट तुमच्याकडनं पडली, कारण आपल्याला काय करायचं, रोज रात्री आपल्या उशीखाली ही नोट ठेवायची आहे. मग कधी कधी काय होतं, सकाळी उठल्यावर आपल्याला लक्षात नाही राहत ती उशी खालून काढायची आणि मग तिथेच राहून गेली. मग घरात घर आवडताना समजा आईला किंवा घरातल्या कोणत्या सदस्याला ती मिळाली तर फक्त त्याला सांगून ठेवा की तुम्हाला जर अशी माझी कुंकू लावलेली नोट माझ्या बेडच्या तिथे मिळाली तर कृपया ती खर्च नका करू,
करू, माझ्या कबडमध्ये, माझ्या कपाटामध्ये कुठेतरी ती सेफ ठेवून द्या. असं घरात सगळ्यांना तुम्ही जाहीर आधीच करून टाका. ठीक आहे, जेणेकरून कोणाकडनंही चुकीने ही नोट खर्चली नाही गेली पाहिजे, म्हणून ही खबरदारी घ्या. ठीक आहे. आता प्रत्यक्ष उपायामध्ये आपल्याला करायचं काय आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं, आपल्याला पैशासोबत किंवा पैशाच्या एनर्जी सोबत किंवा लक्ष्मीच्या एनर्जी सोबत इमोशनली कनेक्ट व्हायचं आहे. ठीक आहे. आणि दुसरं मी तुम्हाला जसं मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की एखादा जसा कलाकार असतो, एखादा ऍक्टर असतो, त्याला जेव्हा एखादी भूमिका बजावायची असते, त्यावेळेला जेव्हा एखादा रोल प्ले करायचा असतो प्रत्यक्ष स्क्रीनवर, तर त्याच्या आधी त्या भूमिकेशी एकरूप होण्यासाठी किंवा ती भूमिका अजून प्रभावीपणे म्हणजे ती ऍक्टिंग करण्यासाठी तो जो ऍक्टर असतो तो आधी ती भूमिका जगतो. तर मला तुम्हाला तेच म्हणायचं आहे की तुम्हाला काय करायचं आहे, ही नोट हातात घेऊन या नोटेच्या साक्षीने, ठीक आहे, या नोटेच्या साक्षीने तुम्हाला ही भूमिका जगायची आहे की तुम्हाला जेवढे पैसे मिळवायचे आहेत किंवा हवे आहेत ते तुम्हाला मिळाले आहेत. ठीक आहे, असा हा उपाय आहे बेसिकली. ठीक आहे, म्हणजे समजा कोणी हा उपाय यासाठी करत असेल की त्याचं कर्ज फिटावं, की समजा त्याच्यावर 20 लाख रुपये कर्ज झालं आहे आणि त्याला असं वाटतंय की त्याचं कर्ज फिटावं, तर ही नोट हातात घेऊन तो व्यक्ती हे मॅनिफेस्ट करणारी किंवा हे इमॅजिन करणार आहे की त्याच्यावरचं ते पूर्ण कर्ज फिटलं आहे. किंवा एखादा व्यक्ती आहे की त्याला त्याच्या आयुष्यामध्ये त्याचा घर खर्च चालवायला महिन्याला जेवढी अपेक्षित उत्पन्न आहे ते मिळत नाहीये, तर त्याने ही नोट हातात घेऊन ती भूमिका जगायची आहे आपल्या इमॅजिनेशनमध्ये. जसं आपल्याला एखाद्या गावाला जायचं असेल तर आपण कसं इमॅजिन करतो, मी त्या गावाला जाईल, मग मी हे करेल, मग मी ते करेल, मग मी असं करेल, मग मी तसं करेल, आपण इमॅजिन करतो की नाही सगळेजण. तसंच इथे तुम्हाला जेवढं डिटेल तुम्हाला इमॅजिन करता येईल तेवढं डिटेल रोज रात्री इमॅजिन करायचं आहे. तुमची कल्पनाशक्ती जेवढी जास्त तुम्हाला वापरता येईल तेवढी वापरा. पण तरी समजा काही लोकांना असंही लक्षात येत नाहीये, तरी मी एक थोडेसे तुम्हाला काय म्हणता येईल थोडे लँडमार्क देऊन ठेवते. या पद्धतीने केलं तरी पण चालेल किंवा तुम्ही तुमच्या पद्धतीने केलं तरी चालेल. ठीक आहे, सुरुवात कशी करायची, तुम्हाला काय करायचं आहे, रोज रात्री झोपण्यापूर्वी ही नोट तुम्हाला घ्यायची आहे आणि खूप प्रेमाने, खूप आदराने आणि खूप कृतज्ञतेच्या भावनेने या नोटकडे सगळ्यात पहिले बघायचं आहे. पहिली गोष्ट तर मला असं वाटतं की आपण पैशाला पैसा म्हणण्याऐवजी लक्ष्मी या शब्दांनी जर का रेफर केलं ना तर ते जास्त चांगलं होईल. म्हणजे आता हे माझं सजेशन आहे, पण तुम्ही तुमचं बघा. मी पैशाला पैसे असं कधीच म्हणत नाही, मी लक्ष्मी किंवा मा लक्ष्मी असंच म्हणते किंवा लक्ष्मी माते असंच माझ्या तोंडून नेहमी येतं. ठीक आहे, किंवा कधी कधी युनिवर्स असा शब्द पण माझ्या तोंडून येतो की जसं आता काही जणांना आपल्या आराध्य देवतेचं नाव घेता की महादेव असेल किंवा जे कोणी त्यांचं गणपती बाप्पा असतील तर ते आराध्याचं नाव घेता, पण माझ्या तोंडात नेहमी युनिवर्स असा शब्द असतो की युनिवर्स थँक्यू सो मच, तुम्ही हे केलं ते केलं, असं जे काही असेल. आणि पैशाच्या बाबतीत गोष्ट असेल तर हे श्री महालक्ष्मी माते असं शक्यतो मी रेफर करते, पैसा असं म्हणून नाही. कारण पैसा म्हणजे कधी कधी पैसा म्हणजे कमोडिटी फक्त याच एका अर्थाने येतं. आणि आपल्याला आपल्या आयुष्यात फक्त पैसे हवेत का, नाही, आपल्याला लक्ष्मी ती अष्टरूपातली ती जी लक्ष्मी आहे ना आपल्याला ते सगळं हवं आहे की नाही, म्हणून लक्ष्मी अशा अर्थाने. तर तुम्ही खूप प्रेमाने, आदराने, कृतज्ञतेने या लक्ष्मीकडे बघायचं आहे आणि म्हणजे फक्त बघायचं आहे. एकदम ज्याला आपण म्हणतो ना असं म्हणजे एखादी व्यक्ती असते आणि आपलं जेव्हा त्या व्यक्तीवर प्रेम असतं ना तर आपण कसं एकदम असं आदराने त्या व्यक्तीकडे बघतो, आपल्याला बघावंच वाटतं ना त्याला. समजा आपलं लहान लेकरू आहे 2 वर्षाचं आणि ते लेकरू बिचारा त्याचं घरामध्ये काही खेळतंय, आपल्याला कसं त्याचं कौतुक वाटतं, आपल्याला कसं त्याच्याबद्दल प्रेम भावना निर्माण होते, आपण कसं कौतुकाने त्याच्याकडे फक्त बघत असतो. तसं ही या जगातली सगळ्यात हायेस्ट पॉवर आहे, हायेस्ट पॉवर आहे. तिच्याकडे आदराने बघा, कृतज्ञतेने बघा की ही ती गोष्ट आहे की जिच्यामुळे जगात अशक्य ते शक्य होतं. अशी ही इतकी पॉवरफुल गोष्ट आहे. म्हणून खूप आदराने, खूप कौतुकाने तिच्याकडे बघा, खूप प्रेमाने तिच्याकडे बघा. तुमच्या आत जेवढं प्रेम आहे ना, जसं तुम्ही तुमच्या लेकरावर करता, तुमच्या आई वडिलांवर, कोणावरही करता ना,
इतक्या प्रेमाने आली तर तिच्याकडे बघा, दोन्ही साईडनी बघा, ह्या साईडनी पण बघा आणि त्या साईडनी पण बघा. ठीक आहे, मनामध्ये तो भाव आणा, दॅट आय लव्ह यू. कारण की आपण जर याच्यावर प्रेम नाही केलं ना, आपलं आयुष्य खूप अवघड होणार आहे. बघा, कोणी कितीही काही म्हणा, प्रत्येकाला पैसा हवा असतो. अंबानींना पण, अंबानी झाल्यावर त्यांना अजून वॉरेन बफे होण्याचं स्वप्न असतं की ते आशिया खंडातले सगळ्यात श्रीमंत आहे, तर त्यांना जगातलं सगळ्यात श्रीमंत व्हायचं असतं. बघा, प्रत्येकाला पैसे हवे असतात. त्याच्यामुळे ना या गोष्टीपासून पळ काढू नका की नाही मला तर काही पैसे वगैरे नको, मी तसं पण खुश आहे. ठीक आहे, खुश होण्याचा आणि पैशाचा संबंध नाहीये, हे 100% मान्य. पण पैसे प्रत्येकाला हवे आहे, मग ते मान्य करण्यात काय कमीपणा आहे त्याच्यामध्ये? तर खूप कौतुकाने आदराने त्याच्याकडे बघा, प्रेमाने त्याच्याकडे बघा की तू है तो सब कुछ है. म्हणजे काय म्हणता ते, आपण आपला जो प्रेमी असतो त्याला म्हणत नाही का की तुम मेरी धडकन हो, तुम मेरी सांस हो, तुम मेरी ये हो वो हो, तसं पण तुम्ही म्हणू शकता. किती पण जस्ट बी रोमॅन्टिक विथ इट यार, किती पण रोमॅन्टिकली तुम्ही याला ट्रीट करू शकता, कारण तरच ती तुम्हाला देणार आहे. ठीक आहे ना, तरच ती तुमच्या आयुष्यात येणार आहे. कारण की बघा, प्रेम ही जी भावना आहे, कृतज्ञता ही जी भावना आहे, रिस्पेक्ट ही जी भावना आहे ना, तर या एकदम हाय फ्रिक्वेन्सीच्या भावना आहेत. जेव्हा तुम्ही या भावनेबद्दल विचार करता ना, तेव्हा तुम्ही एनर्जेटिकली एक खूप पॉवरफुल व्यक्ती होतात. ठीक आहे ना, त्याच्यामुळे तुम्हाला जर स्वतःला व्यक्ती म्हणून पॉवरफुल बनवायचं असेल ना, तर तुमच्या एनर्जीज खूप पॉवरफुल असणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी तुम्ही या अशा फ्रिक्वेन्सीवर व्हायब्रेट होणं खूप गरजेचं आहे. फ्रिक्वेन्सीवर व्हायब्रेट होणं म्हणजे या अशा विचारांच्या लेवलवर असणं, या अशा वैचारिक लेवलवर असणं खूप गरजेचं आहे. आणि ते विचार कुठले आहे? कृतज्ञता आहे, थँकफुलनेस आहे, काय म्हणता येईल त्याच्यानंतर, एकदम आनंद असेल, एकदम प्रेम असेल, निस्वार्थ प्रेम असेल किंवा मनापासून प्रेम असेल, तर या सगळ्या, किंवा एक प्रकारचं भावनिक अटॅचमेंट असेल, तर या सगळ्या खूप हाय फ्रिक्वेन्सी आहे ब्रह्मांडातल्या. तर तसं कृतज्ञतेने तुम्हाला पुढून मागून या नोटीकडे बघायचं आहे. आणि त्याच्यानंतर प्रेमाने जेवढा वेळ तुम्हाला बघायचं असेल तेवढा वेळ तुम्ही बघायचं आहे. त्याच्यानंतर ती नोट फोल्ड करून तुम्ही तुमच्या हातामध्ये ठेवायची आहे. तुम्ही तुमचे डोळे बंद करायचे आहे आणि खूप मनापासून आधी तर थँक्यू म्हणायचं आहे. आपल्याला 3 गोष्टी करायच्या आहेत, 3 पॉईंट असं म्हणू शकतो आपण. पहिलं तर काय, आपल्याला थँक्यू म्हणायचं आहे. कशासाठी? की आजपर्यंत माझ्या आयुष्यात मला जे काही तू दिलं आहेस, हे श्री लक्ष्मी माते किंवा डिअर मनी एनर्जीज, आजपर्यंत माझ्या आयुष्यात तुमच्या कृपेने मला सगळं काही मिळालेलं आहे. मला 2 वेळ पोटभर जेवायला मिळालेलं आहे, मला घालायला कपडे मिळालेले आहेत, मला राहायला घर मिळालेलं आहे. म्हणजे जे काही आपल्या आयुष्यात आपल्याला मिळालेलं आहे. मी असं नाही म्हणणार की काही माणसं असतील की त्यांना आयुष्यात खूप मिळालं आहे, पण ॲटलिस्ट मिळालं आहे. दुसऱ्यांच्या तुलनेत तुम्ही बघितलं तर मिळालेलं तर आहे ना. आधी जे तुमच्याकडे आहे त्याबद्दल तर तुम्ही कृतज्ञ राहा, ते तर फील करा. मग तुम्ही फील करू शकताल की जे तुम्हाला तुमच्या आयुष्यात मिळवायचं आहे. पण जी गोष्ट सध्या माझ्याकडे आहे तीच जर का मी फील करत नाहीये, तिच्याकडेच मी लक्ष देत नाहीये, तर नवीन एक गोष्ट माझ्याकडे कशाला येईल ना. तर हा पण ब्रह्मांडाचा एक नियम आहे. त्यामुळे सगळ्यात पहिले, भले आता तुम्हाला 10,000 रुपये पगार आहे, 10,000 रुपये तुमच्या घरात येत आहेत, ठीक आहे, त्या 10,000 तुमचं भागत नाहीये, मान्य आहे, पण येत आहे ना 10,000 तरी, मग निदान त्याच्याबद्दल तर कृतज्ञ असूच शकतो ना आपण, त्याच्याबद्दल तर थँकफुल असूच शकतो ना आपण. त्याच्यामुळे आपल्या बेसिक गरजा तर पूर्ण होत आहे, निदान 2 वेळ उपाशी तर नाही राहते ना आपण. म्हणून सगळ्यात पहिले तुम्हाला अशा कुठल्या 3 गोष्टी वाटतात की तुमच्या आयुष्यात सध्या जेवढे पैसे आहेत त्या पैशामुळे तुमच्या आयुष्यातल्या या 3 गोष्टी तरी ॲटलिस्ट फुलफिल होत आहेत किंवा हे 3 उद्देश तरी साध्य होत आहेत, त्या गोष्टीबद्दल आधी तर तुम्ही मनामध्ये म्हणजे काय म्हणता, कृतज्ञता त्या पैशाबद्दल व्यक्त करा. की आता समजा मी नेहमी काय कृतज्ञता व्यक्त करते की हे तुम्ही पण करू शकता. मी काय कृतज्ञता, माझ्या 3 गोष्टी कुठल्या आहे प्रायोरिटीवरच्या, जसं की हे श्री महालक्ष्मी माते, मनापासून थँक्यू 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 की तुम्ही माझ्या आयुष्यात आलात, तुम्ही माझ्या आयुष्यात आहात, म्हणून तुमच्यामुळे मला पैसे कमवण्याचे इतरही मार्ग माझ्यासाठी उपलब्ध झाले आहेत. आणि याबद्दल मी मनापासून तुमची खूप खूप कोटी 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 आभारी आहे. तुमच्याबद्दल खूप 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 कृतज्ञ आहे.
हे माझं पहिलं अफर्मेशन आहे. म्हणजे माझ्या आयुष्यात पैसे माझ्याकडे जे आत्ता सध्या आहेत त्या पैशाचा सगळ्यात जास्त मोठं युटिलायझेशन माझ्यासाठी काय आहे, तर त्या पैशाचा वापर करून ते पैसे मी माझ्या बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट करून ॲज अ कॅपिटल, ॲज अ भांडवल म्हणून ते मी माझ्या व्यवसायात वापरते आणि त्याच्यातूनच अजून पैसे कमवते. मग माझ्या आयुष्यात आता समजा दर महिन्याला मी 10,000 रुपये कमवते, तर 10,000पैकी समजा मी 3,000 रुपये माझ्या व्यवसायाचं भांडवल म्हणून खर्च करते, तर त्या 3,000तून मला अजून पैसे मिळतात ना. मग म्हणून माझ्यासाठी ती सर्वोच्च गोष्ट आहे, म्हणून मी हे अफर्म करते. आता तुम्ही काहीही करू शकता. समजा तुमच्या घरात तुम्ही तुमच्या मुलाबाळांचं शिक्षण करता आहे आणि तुमच्यासाठी ती गोष्ट सगळ्यात महत्त्वाची की तुम्ही तुमच्या मुलाबाळांच्या शिक्षणावर ती गोष्ट इन्व्हेस्ट करताय, जेणेकरून ते मुलं तुमचे लवकर आपल्या स्वावलंबी होतील, आपल्या पायावर उभं राहतील आणि तुमच्या घरात पैसे कमवणारा अजून एक आर्थिक स्रोत निर्माण होतील. तर तुम्ही त्याबद्दल थँक्यू म्हणू शकता. जी गोष्ट तुम्हाला सगळ्यात हायेस्ट प्रायोरिटीची वाटती आहे की पैशामुळे तुम्हाला ती गोष्ट तुमच्या आयुष्यात प्राप्त झाली आहे आणि ती तुमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची, अगदी तुमच्या जीवन मरणाच्या प्रश्ना इतकी महत्त्वाची आहे, तर तुम्ही तशा कुठल्याही 3 गोष्टी रँडमली घेऊ शकता. तर मी पहिली ही घेते, ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट मी काय म्हणते की आता जसं मी आहे, मला माझ्या आयुष्यामध्ये ज्या काही स्पिरिच्युअल साधना करायच्या असतात, म्हणजे मी काही आध्यात्मिक साधना करते, जसं मेडिटेशन करणं. आणि मेडिटेशन करण्यासाठी माझ्या गुरूंचा जो आश्रम आहे कोयंबतूरला, तमिळनाडू राज्यात आहे, मग मी नेहमी तिकडे जात वगैरे असते. मग आता कसं आहे, हे मला कसं कधी शक्य होतं, जेव्हा माझ्याकडे पैसे असतात तेव्हाच. कारण कोयंबतूरला जायचं, तिथे राहायचं म्हणजे मला पैसे तर लागतातच ना. आणि तिथे गेल्याशिवाय मला माझं जे मेडिटेशन किंवा मी जे शिकते त्यामध्ये काय काय मला बदल करायचे, काय काय ॲडव्हान्स करायचंय, ते सगळं तिथे गेल्यावरच मला शिकता येतं. मग दुसरं अफर्मेशन मी काय म्हणजे मी काय ठेवलेलं आहे की थँक्यू सो मच की तुम्ही माझ्या आयुष्यात आहात. हे श्री लक्ष्मी माते, मनापासून तुमचे कोटी कोटी आभार की तुम्ही माझ्या आयुष्यात आहात, म्हणून माझी अजून जास्त आध्यात्मिक प्रगती होते आहे आणि याबद्दल मी तुमच्या प्रती खूप 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 कृतज्ञ आहे. ठीक आहे. हे माझं दुसरं अफर्मेशन आहे किंवा ही माझी दुसरी गोष्ट आहे ज्याच्यासाठी मी पैशाला थँक्यू म्हणते किंवा मनी एनर्जीजला, लक्ष्मी मातेला थँक्यू म्हणते. आणि मग आता तिसरी गोष्ट की कुठली रँडमली, आता मी तिसरी गोष्ट काय म्हणजे काय मागते, तर ठीक आहे तुम्ही आहात म्हणून मी माझ्या आयुष्यात इतर सगळ्या गोष्टी पण प्राप्त करू शकते, जे जे मला करावंसं वाटतं. आता जे करावं असं वाटतं म्हणजे मग ते काही असेल, समजा मला कपडे घ्यायचे असतील, काय आपल्या ज्या काही सगळ्या प्राथमिक गरजा, अगदी अन्न वस्त्र निवाऱ्यापासून ते ज्या चैनीच्या हौशीच्या गोष्टी तिथपर्यंत सगळं, की तुम्ही आहात म्हणूनच मी माझ्या आयुष्यातलं सगळं सुख एन्जॉय करू शकते, सगळं वैभव एन्जॉय करू शकते. कारण पैसा आहे तर तुम्हाला लोक विचारतात, नाही तर कोण विचारतं, म्हणून तर तुमच्यामुळे मी ते सगळं एन्जॉय करू शकते. तर त्याबद्दल सुद्धा तुमचे थँक्यू. तर आता समजा ज्या लोकांवर आर्थिक कर्जाचा भार आहे ते काय अफर्म करू शकता की थँक्यू लक्ष्मी माते की तुम्ही माझ्या आयुष्यात आहात, म्हणून माझ्यावर जो काही कर्जाचा भार आहे तो दूर करायला मला त्यातून मदत होती आहे, असं तुम्ही म्हणू शकता. ठीक आहे. ज्या लोकांवर कर्ज आहे त्यांच्यावर. किंवा बरेच जण माझ्याकडे शेअर मार्केटसाठी येतात की मॅडम आम्हाला ना, आम्ही शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवतो वगैरे, तर ते पण याच्यासाठी थँक्यू म्हणू शकता की मला, जसं मी म्हणते की मला पैसे कमवण्यासाठी दुसरे स्रोत उपलब्ध होतात तुमच्यामुळे, तर तसं तुम्ही पण की बाबा तुम्ही माझ्या आयुष्यात आहात म्हणून तुमचा विनियोग मी अजून पैसे कमवण्यासाठी किंवा अजून लक्ष्मी माझ्याकडे यावी म्हणून मी त्याचा विनियोग करतोय, वापर करतोय. तर असं कुठलेही 3 रँडमली गोष्टी तुम्ही घ्या आणि असं पहिले तर थँक्यू ही गोष्ट करायची आपल्याला. पहिली स्टेप झाली, पैशाला आपल्याला थँक्यू म्हणायचं आहे, ठीक आहे. आणि नुसतं म्हणायचं नाहीये, ते फील करायचं आहे. मी सांगितलं ना, इथे हा जो सगळा उपाय आहे ना, हा तुमच्या भावनेचा उपाय आहे. तुम्ही किती भावनेने ते करता आहे, तुम्ही किती भावनेने त्या पैशाला ते सांगता आहे, याच्यावर या उपायांचं जास्त सक्सेस अवलंबून आहे. ठीक आहे. जसं आता समजा मी जेव्हा पैशाला थँक्यू म्हणते ना, तर मी खरंच मनापासून थँक्यू म्हणते की आज मी सहज म्हणून गेले होते बाहेर असंच मैत्रिणीसोबत फिरायला आणि सहज मला तिथे काही 2-3 ड्रेस आवडले किंवा 2-3 वस्तू आवडल्या आणि मी ते घेऊन टाकल्या. म्हणजे मला असा विचार नाही करावा लागला की बापरे माझ्याकडे इतके पैसे आहे की नाही, मग मी घेतले तर काही प्रॉब्लेम येईल का, नाही. मला माहित होतं की आपल्याकडे भरपूर पैसे येतात तर ठीक आहे, घेतली. 2,000 रुपयाची खरेदी केली तर काही मोठी गोष्ट नाही आहे. म्हणजे मी तो आनंद त्या क्षणी घेऊ शकले ना. मग तो मला आता इथे फील करायचा आहे की मला एखादी वस्तू आवडली आणि मला ती घेता आली आहे पैशामुळे,
तर ती गोष्ट खूप आनंदाने तुम्हाला तिला सांगायचं आहे त्या पैशाला. जसं आपल्या आयुष्यात जर एखादी महत्त्वाची घटना घडली, एकदम आनंदाची घटना घडली, तर आपण ती आपल्या जवळच्या व्यक्तीला सांगतो की नाही, अरे तुला माहिती का की ते ना माझ्या आयुष्यात असं असं घडलं. आणि त्याला म्हणजे आपल्याला ती गोष्ट झाल्यावर जेवढा आनंद होतो तेवढाच आनंद ती गोष्ट आपल्या त्या जवळच्या व्यक्तीला शेअर करताना पण आपल्याला होतो. आपण किती एक्साइटेड असतो ना त्याला ती गोष्ट सांगायला, की अरे माझ्या आयुष्यात ना असं असं घडलं, असं घडलं, तसं घडलं, मी खूप हॅपी आहे, खूप आनंदी आहे. तर तसं तुम्ही त्या पैशाला सांगा की तू आहेस म्हणून हे सगळं घडलं आहे. तितकं फील करा ती गोष्ट, की थँक्यू यार, तू आहे म्हणून ते घडलं, किंवा तू आहे म्हणून ते घडतं आहे. थँक्यू डिअर मनी एनर्जीज, थँक्यू लक्ष्मी माते. तर हे करायचं आहे. हे झाला पहिला टप्पा. आता दुसरी गोष्ट, अर्थातच जी गोष्ट आपल्याला पाहिजे आहे तिच्याबद्दलचा. ठीक आहे, की आता काय आहे की मग आता पहिला टप्पा कसा, की हे श्री लक्ष्मी माते तुम्ही आहात म्हणून या सगळ्या माझ्या गोष्टी पूर्ण होत आहे, मला जे पाहिजे ते सगळं मिळतं आहे. थँक्यू थँक्यू थँक्यू. पण यासोबतच अजूनही माझी अशी इच्छा आहे की माझ्या आयुष्यात ते, आता मग कोणाला घर घ्यायचं असेल, कोणाचं कर्ज दूर करायचं असेल, तुमची जी काही तुमची इच्छा आहे ना, तर माझी ती इच्छा पूर्ण होण्यासाठी पण तुम्ही माझ्या आयुष्यामध्ये येता आहात. सोन्याच्या पावलांनी तुम्ही माझ्या आयुष्यात येत आहात. आणि मी खूप मनापासून, मी खूप कृतज्ञतेने माझ्या आयुष्यामध्ये तुमचं स्वागत करते आहे किंवा स्वागत करतो आहे. हे करणं खूप जरुरी आहे. तुम्ही रोज युनिवर्सला हे सांगणं खूप गरजेचं आहे की की डिअर मनी एनर्जीज, तुम्ही माझ्या आयुष्यामध्ये या. तुमच्या स्वागताला मी पूर्णपणे तयार आहे, मी पूर्णपणे ओपन अप आहे. हे जर तुम्ही रोज युनिवर्सला सांगितलं ना, तरच पैसा तुमच्या आयुष्यातील, नाही तर तो कशाला येईल, त्याला काय गरज आहे. तुम्ही सांगता का रोज त्याला की तू ये, उलट तुम्ही तर रोज रडगाणं गाता, माझ्याकडे पैसेच येत नाही, मला असंच होतं, मला बिझनेसमध्ये लॉसच होतो, मला चांगल्या पगाराची नोकरीच मिळत नाही. तुम्ही रोज नाही नाही म्हणून त्याला आलेल्या पैशाला माघारी फिरवता आणि अपेक्षा करता की तुमच्याकडे त्याने यावं. काय यावं, त्याचं काय अडलंय. ती या जगातली सर्वोच्च शक्ती आहे. तुम्हाला तिला रोज प्रेमाने इन्व्हाइट करावं लागेल तर ती येईल. लहान 2 वर्षाचं लेकरू असतं ना, त्याला पण तुम्ही प्रेमाने बोलवलं ना तरच ते तुमच्याजवळ येतं. तुम्ही जर त्याच्यावर वसवस केली, चिडचिड केली, तुम्ही त्याला इग्नोर केलं ना, तर ते येतं का तुमच्याकडे? नाही येत ना. मग ही तर सर्वोच्च पॉवर आहे. ते 2 वर्षाच्या लेकरालाही त्याचं सेल्फ रिस्पेक्ट आहे यार, की ते काका मला बोलत नाही, किंवा ते काका मला त्यांच्याकडे बोलवतच नाही, ते माझ्याशी हसून खेळून बोलतच नाही, प्रेमाने माझ्याशी बोलतच नाही. मग ते येतं का तुमच्याकडे, किंवा ते माझ्याकडे लक्षच देत नाही. मग त्या 2 वर्षाच्या लेकराला त्याचा स्वाभिमान आहे आणि तो तुमच्याकडे स्वतःहून येत नाही. तुम्ही बोलवल्याशिवाय, तुम्ही चॉकलेट दिल्याशिवाय, तुम्ही प्रेम दिल्याशिवाय, तुम्ही त्याला प्रेमाने मिठी मारल्याशिवाय. तर ही सर्वोच्च शक्ती येणार आहे का तुमच्याकडे? नाही ना. काय यावं तिने? तिला यायला कंपेल करा, तिला यायला भाग पाडा की या तुम्ही, मी तुमच्या स्वागतासाठी तयार आहे. तुम्ही आल्यानंतर ज्या काही जिम्मेदाऱ्या मला घ्याव्या लागतील ते घ्यायला मी तयार आहे. आता जिम्मेदारी घेणं म्हणजे काय, तर जसं आपण म्हणतो ना की आपल्याला पैसा, आपल्या आयुष्यात पैसा यायचा असेल तर आपल्याला त्याच्यावर फोकस करणं पण गरजेचं आहे. आपल्या कामामध्ये एकाग्रता आणणं, कामामध्ये प्रामाणिकता आणणं, तेवढी इंटेन्सिटी आणणं ते पण गरजेचं आहे. बघा, मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की आपल्याला ना स्वच्छ राहायचं आहे. कारण आपण काय म्हणतो, लक्ष्मी अस्वच्छ ठिकाणी येत नाही. मग आपल्याला स्वच्छ राहायचं, आपल्याला सांगायचंय की तुमचा स्वीकार करायला मी तयार आहे. माझ्या मनामध्ये काही कोणाबद्दल राग नाहीये, द्वेष नाहीये. मी धर्माने चालतो आहे, धर्माचं पालन करतो आहे. माझ्या परीने मला लोकांचं जेवढं चांगलं करता येईल तेवढं करतोय. ठीक आहे, आर्थिकदृष्ट्या मी कोणाचं नसेल करत, पण मनातून तर मी सगळ्यांचं चांगलंच चिंतो आहे. म्हणजे लक्ष्मी तुमच्याकडे येण्यासाठी तिला पहिले कारण तर द्या, तिला रोज अर्ज तर द्या, मग ती येईल ना. तुम्ही रोज तिला अर्जच करत नाही. साधं तुम्हाला तुमच्या नगरसेवकाकडनं एखादं काम करून घ्यायचं असेल किंवा सरकारी ऑफिसमधनं एखादी गोष्ट करायची असेल, तुम्हाला अर्ज द्यावा लागतो की नाही. शाळेत आपल्याला 1 दिवसाची लहानपणी सुट्टी घ्यायची असेल, आपण आपल्या वर्ग शिक्षिकेला अर्ज द्यायचो की नाही. तुम्ही रोज लक्ष्मीला अर्ज देता का? नाही. मग आजपासून द्यायला लागा. सांगा तिला की तू माझ्या आयुष्यात यावी म्हणून मी खरंच मनापासून कष्ट करतो आहे, कर्म करतो आहे, प्रामाणिकपणे माझं काम करतो आहे, त्या कामाला मी माझं 100% योगदान देतो आहे, सगळं मनापासून जेवढं होता येईल तेवढं करतो आहे.
आणि तुम्ही या माझ्या आयुष्यात, तुमच्या स्वागताला मी तयार आहे. आणि तुम्ही आल्यावर सुद्धा मी कृतज्ञतेने तुमचा स्वीकार करतो आहे. माझ्या आयुष्यामध्ये मी आनंदाने तुमचं स्वागत करतो आहे. अशी दुसरी भावना त्याला द्या. पहिली भावना तर थँक्यू की तुम्ही आहात म्हणून होत आहे, पण तुम्ही अजून आलात ना तर अजून छान होईल. अजून तुम्ही या, माझी काहीच हरकत नाहीये, या माझ्या आयुष्यात, मी तुमच्या स्वागताला तयार आहे. आणि तुम्ही म्हणजे आलात, आणि जो कृतज्ञता शब्द आपण वापरतो ना, किंवा मी काय म्हणता येईल, मी त्या रिस्पॉन्सिबिलिटीने तुम्हाला माझ्या आयुष्यात बोलवतो आहे, तर त्याच्यामागे हेच की त्या पैशाचं, तुम्ही माझ्याकडे आल्यावर त्या रिस्पॉन्सिबिलिटीज मी निभावेल. म्हणजे काय, तर त्या पैशाचा वापर मी कोणाला त्रास द्यायला करणार नाही, मी कोणाचं काही वाईट करायला करणार नाही. तर त्या पैशाचा विनियोग मी नेहमी दुसऱ्यांचं चांगलं करायला, दुसऱ्यांचं काहीतरी भलं करायलाच करणार आहे. ही रिस्पॉन्सिबिलिटीची जाणीव पण मला आहे. किंवा कुठल्या चुकीच्या गोष्टीत तो पैसा घालवणार नाही, किंवा पैशाची उधळमात करणार नाही. किंवा आपण म्हणतो ना की पैसा आल्यावर काही माणसांचा इगो हे होतो, की काही लोक उन्मादी होतात, पैसा आल्यावर त्यांच्याकडे अहंकार येतो, मग ते दुसऱ्यांना कमी समजायला लागतात. ते या पण काही रिस्पॉन्सिबिलिटीज आहे ना. मग तुम्ही लक्ष्मीला ते पण सांगा की तू ये, तू आल्यावर मी असं काहीही करणार नाही. ते म्हणता ना, उतणार नाही, मातणार नाही, घेतला बसा टाकणार नाही, तसं तू ये लक्ष्मी माते. तू आल्यावर सुद्धा मी बिलकुल उन्मादी होणार नाही, मी पैशाची उधळपट्टी करणार नाही. ठीक आहे, माझ्या परिवाराच्या गरजा पूर्ण करेल, काही चैनीच्या गरजा पूर्ण करेल, तेही काही नाही, पण असं खूप उधळमात करणार नाही किंवा त्या पैशाचा माच करणार नाही. ते जे असतं ना, तर ती भावना, मी माझ्यामध्ये काही वाईट गोष्टी येऊ देणार नाही तुझ्या येण्याने. तर मी खूप रिस्पेक्ट, ज्याला आपण म्हणतो ना काय म्हणता येईल, रिस्पॉन्सिबिलिटीनी, तर खूप रिस्पॉन्सिबिलिटीने मी माझ्या आयुष्यात तुझं स्वागत करतो आहे, असं त्या पैशाला रोज सांगा. संवाद साधा त्या पैशाशी, ठीक आहे. आणि त्या मनी एनर्जीशी कनेक्ट व्हायला सिम्बॉलिकली तुम्ही ही नोट वापरायची आहे. म्हणून या नोटेचं इतकं महत्व आहे. म्हणून मी म्हणते हिला खर्चू नका, ठेवा तुमच्याजवळ, ठीक आहे. तर असं तुम्हाला रोज रात्री झोपताना करायचं आहे. आणि जे काही तुम्हाला त्या पैशाला सांगायचं आहे, आता समजा मी 3च गोष्टी सांगितल्या, तुम्ही 5 गोष्टी सांगा की हे मनी एनर्जी, तुम्ही माझ्या आयुष्यात आल्यामुळे ना असं घडलं तसं घडलं. किंवा जे काही तुमचे फ्युचर प्लॅन्स आहेत की तुम्ही माझ्या आयुष्यात या, तुम्ही आल्यावर ना मला असं असं घर बांधायचं आहे, ते घर मी नक्की बांधेल. तुम्ही आल्या ना की मला माझ्या मुलांना उच्च शिक्षणासाठी परदेशी पाठवायचे, तेही मला करता येईल. म्हणजेच माझ्या आयुष्यात मला सरस्वती मातेला आणायला मदत होईल. मला म्हणजे आता जसं काही जण असतात की त्यांना आयुष्यात काही शिकायचं आहे पण पैशाचा अभाव आहे, मग ते काय म्हणू शकतील की मला स्वतःची प्रगती होणार आहे तुम्ही आल्यामुळे, म्हणून तुम्ही या. असं त्या लक्ष्मीला सांगा की तू आल्यामुळे माझ्या आयुष्यामध्ये अजून काय काय चांगल्या गोष्टी येणार आहेत, आणि माझ्या आयुष्यामध्ये कसं गुणात्मक परिवर्तन होणार आहे, माणूस म्हणून मी स्वतःला कसं डेव्हलप करणार आहे तू आल्यामुळे, हे तिला प्रेमाने मायेने सांगा. म्हणजे ती तुमच्याकडे येईल. आणि हे सांगतानाही तुम्ही म्हणजे म्हणजे तुम्हाला तुम्हाला म्हणजे काय म्हणता येईल, जसं मी म्हणलं ना की असं तुम्ही इमॅजिन करायचं की जणू काही ती गोष्ट तुम्हाला मिळालेली आहे. ती इमॅजिन करायची आहे की तुम्ही आले, म्हणजे लक्ष्मी माते तुम्ही आले म्हणून मी या चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊ शकलो आणि तिथे मी छान शिक्षण घेऊ शकतो आहे. त्याच्यानंतर तुम्ही आले म्हणून आता समजा तुम्हाला समजा तुमचं लग्न व्हायचं आहे आणि पण तुमचा पगार कमी असल्यामुळे तुम्हाला चांगला मुलगा किंवा मुलगी मिळत नाही. मग तसं सांगा की तुम्ही माझ्या आयुष्यात आले म्हणून मला माझा जोडीदार मिळाला हक्काचा, आणि माझा खूप सुखाने संसार सुरू आहे, मला माझ्या आयुष्याचं प्रेम मिळालं. तर असं सगळं काही सांगा. तुम्हाला त्या पैशाच्याद्वारे तुमच्या आयुष्यात काय काय मिळवायचं आहे ते सगळं त्या लक्ष्मीला सांगा, ठीक आहे. आणि असं सगळं सांगून तिच्याशी जो काही तुम्हाला संवाद अजून सांगावासा वाटला, साधावासा वाटला, संवाद करावासा वाटला, तो सांगा. आणि मग रात्री ही जी नोट आहे ती तुम्ही तुमच्या उशीच्या खाली ठेवून झोपायचं आहे. मग नंतर सकाळी उठल्यावर पण पहिले काम हेच करायचं आहे की म्हणजे तसं तर आयडियली रोज सकाळी उठल्यानंतर आपले हात असे एकमेकांवर रब करायचे असतात, म्हणजे आपलं संपूर्ण शरीरातल्या ज्या नस नाड्या आहेत ना त्या जागृत व्हायला त्यातून मदत होते, ठीक आहे. तर ते केल्यानंतर आपल्या उशीखालची आपली नोट काढायची, परत एकदा त्या लक्ष्मी मातेला थँक्यू म्हणायचं की हे श्री लक्ष्मी माते, मनापासून तुमच्या प्रती मी खूप आभारी आहे, खूप कृतज्ञ आहे, खूप मनापासून. आणि ते फील करा आतून, इंटेन्सली फील करा.
आणि दुसरं, सकाळी उठल्यावर युनिव्हर्सला हे सांगायचं आहे, या लक्ष्मीच्या साक्षीने, की माझ्या आयुष्यामध्ये जेवढे काय म्हणता येईल, जेवढी मला आर्थिक उन्नतीची अपेक्षा आहे ते सगळं मी पूर्णपणे प्राप्त केलं आहे आणि ते प्राप्त मी जे केलेलं आहे ते पूर्णपणे स्वीकारायला मी तयार आहे. म्हणजे मी याला इंग्लिशमध्ये सिम्प्लिफाईड कसं म्हणते, आय एम रेडी टू रिसीव्ह ऑल अबंडन्स, आय एम अट्रॅक्टेड ऑल द अबंडन्स. म्हणजे काय, तर मी या ब्रह्मांडातलं प्रत्येक सुख, प्रत्येक वैभव स्वीकारायला पूर्णपणे तयार आहे आणि मी या ब्रह्मांडातलं संपूर्ण सुख, वैभव, ऐश्वर्य, धनधान्य, समृद्धी हे सगळं काही माझ्या आयुष्यामध्ये अट्रॅक्ट केलं आहे. हे श्री मनी एनर्जी, हे श्री महालक्ष्मी माते, मनापासून तुमचे थँक्यू थँक्यू थँक्यू. आणि माझ्या आयुष्यामध्ये खूप खूप कृतज्ञतेने परत एकदा मनापासून तुमचं स्वागत आहे. ठीक आहे. असं ही 2 मिनिटाची प्रार्थना करून ही जी नोट आहे ती तुम्ही घरात कुठल्या तरी सेफ जागी ठेवा, तुमच्या कपाटात वगैरे, सगळ्यांना सांगून की कोणी खर्चू नका आणि तुम्ही तुमच्या दिवसभराच्या कामाला लागू शकता. ठीक आहे. हा आहे उपाय पैशासोबत, मनी एनर्जीसोबत कनेक्ट करण्याचा. आणि तुम्ही बघा, तुमच्या आयुष्यात तुम्हाला पैसे मिळण्याचं, पैसे कमवण्याचं असं एखादं द्वार ओपन होईल यातून, की ज्यातून खरंच तुमच्या गरजा तर पूर्ण होतीलच, पण अजून पण जे काही तुम्हाला मिळवायचं आहे ते मिळवायला पण त्यातून तुम्हाला मदत नक्कीच होईल. कारण हा उपाय तितका पॉवरफुल आहे. आपल्याला कळत पण नाही कुठून काय घडलं, कुठून चमत्कार घडला आणि कुठून ते पैसे आपल्याकडे आले. पण याची अट एकच आहे, आपलं लॉजिक लावायचं नाही, की नाही मग असंच होईल का, इतक्याच दिवसात होईल का, मग मी प्रार्थना अशीच करू का, तशीच करू का. हे बघा, तुमच्या सबकॉन्शियसला जेवढी सिंपल भाषेमध्ये प्रार्थना कळते तेवढ्या सिंपल भाषेमध्ये माणसांनी प्रार्थना करावी. हे शब्द वापरू का, ते शब्द वापरू का, काहीच त्याला टर्म्स अँड कंडिशन्स नाहीये. जसं तुम्ही तुमच्या एखाद्या मित्राशी, मैत्रिणीशी किंवा त्याहीपेक्षा तुमचा जो प्रेमी व्यक्ती आहे, तुमचा जो लव्हर आहे, त्याच्याशी आपण जितक्या सहजपणे संवाद साधतो, जितक्या आत्मीयतेने संवाद साधतो ना, तेवढ्या आत्मीयतेने तुम्हाला पैशासोबत संवाद साधायचा आहे किंवा मनी एनर्जीसोबत किंवा लक्ष्मी मातेसोबत संवाद साधायचा आहे. ठीक आहे. हा उपाय तुम्ही सकाळी संध्याकाळी म्हणजे झोपण्यापूर्वी आणि सकाळी उठल्यावर करायचा आहे. पण त्या व्यतिरिक्त अजून पण समजा आपल्याकडे संध्याकाळी 6:30-7 वाजता आपण म्हणतो ही घरात लक्ष्मी येण्याची वेळ आहे, बरोबर की नाही. आपण सगळेजण देवासमोर दिवा लावतो. आता प्रत्येकाला हे शक्य नाही, कारण कोणी ऑफिसमध्ये असतं, कोणी कुठे असतं, कोणी कुठे असतं. पण जर तुम्हाला संध्याकाळच्या वेळी जर तुम्ही एवढे अलर्ट असताल तर 6:30 पावणे 7ला ती पण लक्ष्मी येण्याची वेळ असते. तर त्यावेळी पण तुम्ही जिथे कुठे असताल 2 मिनिटं फक्त हात जोडा आणि डिअर मनी एनर्जीज, थँक्यू 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 की सोन्याच्या पावलाने तुम्ही माझ्या आयुष्यात येतच आहात आणि तुमचं स्वागत करायला मी खूप खूप मनापासून तयार आहे, रेडी आहे. माझ्या आयुष्यात येत राहा आणि थँक्यू सो मच फॉर एव्हरीथिंग. थँक्यू सो मच फॉर एव्हरीथिंग हे वाक्य ना खूप सिम्पल आहे पण खूप पॉवरफुल आहे. डिअर मनी एनर्जीज किंवा हे श्री महालक्ष्मी माते, थँक्यू सो मच फॉर एव्हरीथिंग यू गिव्ह मी. तुमच्या कृपेने आय एम अट्रॅक्टेड ऑल द अबंडन्स. हे एवढे 2 सिम्प्लिफाईड वाक्य जरी तुम्ही बोलले ना, तरी हे 2 वाक्य तुमच्या आयुष्यात चमत्कार घडवतील. आणि मग बाकी मंत्र, तंत्र, दुसऱ्या साधना ते तर आहेच आपल्या आपल्या जागी, ते पण करा, ते त्याला काही ना नाही आहे. पण हे सुद्धा त्याच्यासोबत करा. हे करायला काहीच वेळ लागत नाही. जेमतेम रात्री 5 मिनिटं लागतात आणि सकाळी 2 मिनिटं लागतात, पण परिणाम अतिशय जबरदस्त आहे. मी स्वतः केलेलं आहे आणि अर्थातच रोजच करते. तर असं हे पैसे पुराण किंवा लक्ष्मी पुराण पुढच्या व्हिडिओमध्ये अजूनही अशाच काही टिप्स देत राहील. स्टे ट्यून.